संत सावता महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून भुसावळमध्ये समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार सेवेचा वसा जोपासणाऱ्या जणींना सावित्रीबाई फुले पुरस्कार तर चौघांना समाजभूषण आणि 8 जणांना समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। माळी भवन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। भुसावळ कारागृह निरीक्षक जितेंद्र माळी, प्राध्यापक जयेंद्र लेकुरवाळे, सचिन चौधरी, भारतीय माळी महासंघाचे कृष्णा माळी, नंदू पाटील, मंडळाचे माजी अध्यक्ष SN पाटील यांची उपस्थिती होती। सचिव गजेंद्र महाजन यांनी प्रास्ताविक, अध्यक्ष कैलास महाजन यांनी मनोगत व्यक्त केले। यानंतर गुणवंतांना गौरव पुरस्कार वितरित करण्यात आले। यात देवयानी आनंदा महाजन, करुणा प्रदीप माळी, सरिता चंद्रकांत माळी, कविता शशिकांत माळी, रेखा नितीन गोरे, अनिता गोपाळ हिरळकर, अलका निवृत्ती धामनकर, ज्योती सुभाष पाटील, मालती गणेश पल्हाडे यांना सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। तर देवमन कान्हू रासकर, दत्तात्रय पांडुरंग कापडे, ईश्वर लक्ष्मण चौधरी, योगेश पुरुषोत्तम महाजन यांना समाजभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलं। भगवंत चौधरी, सुभाष रामदास माळी, रूपचंद महाजन, आत्माराम महाजन, DN महाजन, रामकृष्ण माळी, दशरथ सोनवणे, राजू माळी यांना समाज गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं। धनंजय महाजन यांनी सूत्रसंचालन तर कैलास बंड यांनी कार्यक्रमाचे आभार मानले। यावेळी समाजातील गुणवंतांच्या सत्कार प्रसंगी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। मला आठवतं की मी ज्यावेळेस या मंडळाची सूत्र माझ्याकडे सोपवण्यात आली की आज ते आमचे मार्गदर्शक माननीय SN पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी मला DS हायस्कूल मध्ये या मंडळाची सूत्र या ठिकाणी माझ्या हातात दिली आणि अपेक्षा केली की या मंडळाचं काम झालं पाहिजे। या ठिकाणी काम करत असताना माझ्या मंडळाने, माझ्या कार्यकारिणीने, आमच्या समाज बांधवांनी खूप मोठा सहभाग नोंदवला आणि या मंडळाच्या कामाला सुरुवात केली। आणि आमचे काम करत असताना आमचे नेते माननीय संतोष भाऊ चौधरी यांनी मोठी मदत देऊन, जागा देऊन, कंपाऊंड वॉल देऊन, वेळोवेळी पैसा देऊन, मार्गदर्शन देऊन, नको ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून या मंडळाचा चांगल्या अशा प्रगतीला त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली। आणि हे करत असताना आजपर्यंत आमच्या या मंडळाची हा जो प्रोग्रेस आहे हा या ठिकाणी आलेला आहे आणि मंडळ अजूनही काम करत आहे। मंडळाने सुरुवातीला कंपाऊंड वॉल बांधली, त्यानंतर गोटा बांधला, त्यानंतर व्यासपीठ बांधलं, त्यानंतर या हॉलचं सुशोभीकरण केलं। या व्यासपीठाला, या हॉलला फ्लोरिंग असेल तर आर्टिस्ट करा, मॉडेल व्हायचं असेल तर मॉडेल करा। आणि मी अपेक्षा व्यक्त करतो की आपला समाज नक्कीच पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, परंतु हा समाज पुढे जात असताना जसं आमच्या या भगिनींनी या ठिकाणी फक्त मुलींना जन्म देऊन समाजापुढे एक मोठा आदर्श निर्माण केला, अशा सर्व समाज बांधवांची आम्ही दखल घेतल्याशिवाय राहणार नाही। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पांगरीकुटे येथे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 20 वर्षीय नराधम सागर नारायण कुटे या युवकाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना दिनांक 22 जुलै रोजी रात्री 10च्या सुमारास घडली। पोलिसांनी पीडितांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध बलात्कार, पास्को, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून आरोपीला अटक केली आहे। पांगरीकुटे येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची आई लहानपणीच वारल्याने वडिलांनी दुसरे लग्न केले। तेव्हापासून पीडिता आजी आजोबांसोबत राहते। गावातील सागर कुटे वय वर्ष 20 याने अल्पवयीन पीडितांच्या असहायतेचा फायदा घेतला। 1 वर्षापासून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला। दिनांक 22 जुलै रोजी सायंकाळी नराधम सागर कुटे याने पीडिताला त्याच्या शेतात बोलावले। पुण्याला पळून जाण्यासाठी चुलत भावाकडे कपड्यांची बॅग बोलावली आणि डोंगरकिनी येथे रात्रीच्या सुमारास प्रदीप गवई यांना हे दोघं दिसले। या दोघांना मालेगाव पोलीस स्टेशनला आणण्यात आले। अल्पवयीन पीडितांच्या तक्रारीवरून आरोपी नराधम सागर कुटे विरुद्ध बलात्कार, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे। घटनास्थळाला पोलीस विभागीय अधिकारी किरण धात्रक यांनी भेट दिली। याबद्दलचा पुढील तपास मालेगाव पोलीस करीत आहेत। मालेगाव गुन्हा रजिस्टर नंबर 279/17 काल रजिस्टर झालेला आहे। या गुन्ह्यामध्ये पॉस्को ऍक्ट लागलेला आहे आणि ॲट्रॉसिटी ऍक्ट 376 सह पॉस्को ऍक्ट आणि ॲट्रॉसिटी ऍक्टची कलम लागलेली आहे। यातील पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे, ती 9व्या वर्गात शिकते। आरोपी जो आहे तो मेजर आहे, 20 वर्षाचा आहे। त्याचे आणि तिने आपल्या फिर्यादीत म्हटलं की माझे 1 वर्षापासून त्याची प्रेम संबंध होते आणि वेळोवेळी आमचा शारीरिक संबंध पण आलेला आहे। काल सायंकाळी ते 5:30 वाजताच्या वेळेस पांगरीकुटे गावाच्या शिवारामध्ये त्यांनी लग्नाचे आमिष दाखवून तुझ्याशी लग्न करणारे वगैरे असे वेळोवेळी तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि काल सायंकाळी ते तिथून
पांगरीकुटे गावात एका शेताच्या शिवारात टिनाच्या शेडमध्ये त्यांनी तिच्यावर परत शारीरिक संबंध केले आणि तिथून ते पळून जाण्याच्या तयारीत होते, पुण्याला जाऊ म्हणून लग्न करू अशी माहिती मिळाल्यावर तिथल्या कार्यकर्त्यांनी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, आरोपी अटक केलेली आहे. गुन्हे कोणते कोणते दाखल? गुन्हा कलम कलम IPC 366 आहे, 376 आहे आणि पोस्को ॲक्ट 4 आणि ॲट्रॉसिटीची कलम लागलेली आहे. मागील 2 महिन्यांपासून देवेंद्र फडणवीस सरकारकडून कर्जमाफीची घोषणा झाली, परंतु आजपर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. सातत्याने आसमानी प्रकोपाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यामुळे आजची शेती कोलमडून पडण्याच्या मार्गावर आहे. लहरी आणि अनियमित पाऊस याचा तर अभिशापच राज्यातील शेतकऱ्यांना लागला आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफीचा बिगुल वाजल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता, परंतु 2 महिने उलटूनही कर्जमाफी झाली नाही, जेणेकरून पुन्हा शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सरकारच्या कर्जमाफीचे निकष आहेत, त्यामुळे अनेक शेतकरी निराशीन झाले आहेत. काँग्रेसने आज रोजी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून ही उपक्रम धामणगाव बडे ग्रामपंचायत येथे राबवण्यात आली. हजारो शेतकऱ्यांकडून माझी कर्जमाफी झाली नाही असे फॉर्म भरून घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच अफसर शेख होते, तर कार्यक्रम राबवण्यात धामणगाव बडे ग्रामपंचायत सरपंच पती व काँग्रेसचे युवा नेते गणेश सिंग राजपूत, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल खाकरे, विजय सिंग राजपूत व कृष्णा भोरे तसेच ग्रामपंचायत सदस्य किशोर काका मोदे, युवराज महाजन, रियाज पटेल, आरिफ खान, बाळू बोंडे यांसह अनेक युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. देवेंद्रजी फडणवीस यांनी जे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जे नागवण्याचं काम या शेतकऱ्यांचं चालू केलेलं आहे, त्या शेतकऱ्यांच्या मार्फत ही जी फसवी कर्जमाफी आहे ही उघड पाडण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं धामणगावकडे येथे जे माझी कर्जमाफी झाली नाही या निमित्त तो कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमात सर्व शेतकऱ्यांनी आपल्या समस्या सांगितल्या आहेत. शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत, आज जे ऑनलाईन अर्ज या शासनाने जो अर्ज केला आहे, शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्जाची पूर्ण माहिती नाही आहे. त्या अर्जामध्ये जे कॉलम आहेत ते कॉलम सुद्धा नागवण्याचा जे एक प्रकार आहे. म्हणजे या शासनाने जे ठरवलं आहे की बा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचंच नाही, यांच्या अंगातलं रक्त जेवढं शोषता येईल तेवढं शोषायचं, हा एकमेव उद्देश या शासनाने केलेला आहे आणि ते करत आहे. त्यामुळे त्यांची ती झोप उडवण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर जे आंदोलन सर्व अर्ज भरण्यात येत आहे. हे अर्ज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अशोकरावजी चव्हाण यांच्या मार्फत विधानसभेच्या अधिवेशनात देण्यात येणार आहेत. दिग्रस येथे ब्लड लाईन डायरी व मेड फॉर SRK यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक बांधिलकी जोपासणारा एक आगळा वेगळा अभिनव उपक्रम भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या अभिनव उपक्रमात 80 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या उपक्रमाला दिग्रस मधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मागील 3 वर्षापासून पुसद, दिग्रस, महागाव, उमरखेड या तालुक्यातील अपघातग्रस्त, ऑपरेशन, डिलिव्हरी, कॅन्सर तथा तत्सम आजारातील तसेच HP कमी असणाऱ्या रुग्णांना ब्लड लाईन डायरीचे टीमकडून रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचवणारा उपक्रम अविरत व अखंडितपणे चालू आहे. रक्तदात्यांनी ब्लड देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. हे रक्तदान शिबिर दिनांक 23 जुलै 2017 रोजी सकाळी 10 पासून सुरू करण्यात आले होते. या भव्य रक्तदान शिबिराच्या उद्घाटनीय समारंभाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती विनोद जाधव, तर प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, फिरोज पहिलवान मित्रमंडळ, शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखेडे, पंचायत समिती सदस्य अरविंद गादेवार, नायब तहसीलदार विठ्ठल कुमरे, दिग्रस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर कांबळे, सचिव यशवंतराव सुर्वे तसेच अनेकांची उपस्थिती होती. रक्तदात्यांच्या रक्तदानातून सिकल सेल, थॅलोसेमिया रुग्णांना वाचवण्याचा व त्यांच्या पालकांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापासून दिलासा देणारा समाजशील उपक्रम राबवण्याचा ब्लड लाईन डायरीचा मानस आहे. या उपक्रमाची सुरुवात समाजशीलतेचा धडा देणारा आहे. व दिग्रस येथील मॅड फॉर SRK ग्रुप यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा उपक्रम अतिशय नाविन्यपूर्ण असून या उपक्रमामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत होणार आहे. तरी या कार्यक्रमाचे मी खूप आभार व्यक्त. डायरी पुसद व मॅड फॉर SRK ग्रुप यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ब्लड डोनेशन कॅम्प जो घेण्यात आला, सदर कॅम्पमध्ये गरजू रुग्णांसाठी आवश्यक असणारा जो काही महत्त्वाचा घटक आहे, रक्त हा खूप आवश्यक असल्याने समाजातील सर्व घटकातून अशा प्रकारचे उपक्रम घेण्यात यावे आणि ज्या 2 ग्रुपनी, पत्रकार संघटनेने
हा कार्यक्रम आयोजित केला आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम असून मी त्यांचे कौतुक करतो आणि ज्यांनी ब्लड डोनेट केलं त्यांचेही अभिनंदन करतो। आणि मौजे रायपूर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे 1,96,00,000 रुपयांच्या जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळा इमारत आणि विद्यार्थी स्वच्छतागृह बांधकामाचा भूमिपूजन सोहळा माननीय खासदार प्रतापराव जाधव यांच्या शुभ हस्ते पार पडला। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजू पवार, सुनील गवते, गजानन उंबरहंडे, पंचायत समिती सदस्य तथा युवा सेना तालुका प्रमुख नंदू कराडे, शिक्षणाधिकारी श्री देशमुख, गट शिक्षणाधिकारी श्री आंधळे, नंदू देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसैनिक आणि पदाधिकारी तसेच ग्रामस्थांची यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। कन्यारत्न आणि फडकरी या 2 मराठी चित्रपटांना नीफ दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। कन्यारत्नासाठी बेस्ट सोशल इश्यूसाठी बेस्ट फिल्म, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांना बेस्ट गेस्ट अपीअरन्स मुख्यमंत्र्यांच्या रोलसाठी, सिया पाटील यांना बेस्ट ऍक्ट्रेससाठी आणि आदिती सारंदर यांना बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेससाठी सन्मानित करण्यात आलं। फडकरीला बेस्ट फिल्म आणि बेस्ट स्क्रीन प्ले साठी सन्मानित करण्यात आलं। यावेळी कार्यक्रमासाठी मकरंद अनासपुरे, महेश कोठारे, विक्रम गोखले, निशिगंधा वाड, व्ही शांताराम, रामदास आठवले तसेच निर्माते राजेंद्र लवटे, लेखक वीरा गावडे, अभिनेते मल्हारी गायकवाड, साईनाथ जावळकर, वामन नलावडे, कृष्णा मगर, प्रसाद भिलोरे, प्रिया गट, अंजली गुप्ता आदी कलाकारांची यावेळी उपस्थिती होती। यावेळी कन्या रत्नाचे पुरस्कार मल्हारी गायकवाड आणि साईनाथ जावळकर यांनी स्वीकारले। यावेळी आयोजक मुकेजी कान्हेरी यांचे आभारही मानण्यात आले। सगुना शेतकरी महिला परिषदेचे तांदुळवाडी येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते। परिषदेला महिलांची उपस्थिती लाक्षणिक होती। शेतीचे गंभीर होत जाणारे संकट व जणू काही षडयंत्र करणारे सरकारी धोरण, या परिस्थितीत शेतकरी स्त्रियांची होणारी ससेहोलपट या परिषदेत मांडण्यात आली। तर स्त्रियांना मालमत्तेचे अधिकार व सातबारा नावावर झाला पाहिजे या मागण्या सगुना संस्थेच्या अध्यक्षा शुभा करांडे यांनी केल्या। स्त्रियांना मालमत्तेमध्ये कायद्याने मिळणारे अधिकार या विषयावर अॅडव्होकेट सविता शिंदे यांचं भाषण झालं। सरकारला शेतकऱ्यांच्या जमिनी काढूनच घ्यायच्या आहेत व त्या कंपन्यांना द्यायच्या आहेत हे सत्य शशिकांत सोनवणे यांनी आपल्या मांडणीतून सांगितले। सांगलीच्या प्रतिनिधी मनीषा माने, युवा भारतच्या देशव्यापी संघटनेच्या कॉम्रेड जयश्री घाडी यांनी आंदोलनामध्ये स्त्रियांचा सहभाग हा कसा निर्णायक ठरतो हे आपल्या अनुभवातून सांगत शेती प्रश्नांवर स्त्रियांना रस्त्यावर उतरले पाहिजे असे सांगितले। शोभा करांडे यांच्या नाती पाणी माती या मैत्री प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले। शेतकरी स्त्रियांच्या हस्ते मोहिनी करांडे यांनी कविता वाचन केले। विलास सोनवणे यांनी कवितांवर भाष्य केले। प्रगती धनवडे व दयानंद कनकंदडे यांनी सूत्रसंचालन केले। ओढा नागनाथ येथील पंचायत समितीमध्ये 101 ग्रामपंचायतीमधील सरपंचांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत ओढा नागनाथ तालुका सरपंच संघटना अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष कावरे यांनी माझी निवड ही बिनविरोध झाली त्याबद्दल मी सर्व सरपंचांचे अभिनंदन करतो, तसेच सरपंचाच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेल अशा शब्दात आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी ओढा नागनाथ तालुक्यातील सर्व सरपंचांची उपस्थिती होती। या बैठकीचे अध्यक्ष म्हणून सभापती भीमराव भगत, उपसभापती रामप्रसाद कदम यांची उपस्थिती होती। ही बैठक दुपारी 1 वाजता संपन्न झाली। औंढा तालुक्यातील माझी अध्यक्षपदी निवड झालेली आहे। त्याबद्दल सरपंचावर ज्यावेळी जो अन्याय होईल त्यावेळेस मी सर्व सरपंचांना माझ्यापर्यंत जेवढं सहकार्य होईल तेवढं मी खूप सहकार्य करेन। औंढा तालुक्यातील कोणत्याही सरपंचावर अन्याय होत असेल तर प्रत्येक वेळी त्याची मदत करण्याचे कार्य करेल। सरपंच संघटनेच्या अध्यक्षाची निवड झालेली आहे। सरपंच संघटनेच्या अध्यक्षाची निवड झालेली आहे। ज्या ज्या वेळी संघटनेवर काही अन्याय होईल त्या सरपंच संघटनेवर त्यावेळी आम्ही एकजुटीनं सर्व सरपंच ओढा नागनाथ येथे डॉक्टर असोसिएशनच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून 4 कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत विविध कार्यालयांमध्ये वृक्षारोपण केले। ती रोपे मोकाट जनावरांपासून संरक्षण व्हावे म्हणून तहसील कार्यालयास 15 ट्री गार्ड तहसीलदार श्री पांडुरंग माचेवाड यांना देण्यात आले। डॉक्टर संघटना यांचे मत असे आहे की झाडे फक्त लावली जातात पण त्यांचे संगोपन होणे ही काळाची गरज आहे। हा दृष्टिकोन समोर ठेवून आतापर्यंत ओढा तहसील कार्यालयास 15 ट्री गार्ड, तालुका आरोग्य केंद्र यास 10 ट्री गार्ड व नागनाथ विद्यालयास 10 ट्री गार्ड असे एकूण 35 ट्री गार्ड सामाजिक उपक्रम म्हणून डॉक्टर असोसिएशनच्या वतीने देण्यात आले आहेत।
महाराष्ट्र शासनानं जो 4 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे त्याच्यामध्ये खारीचा वाटा असावा म्हणून औंढा नागनाथ डॉक्टर असोसिएशनतर्फे आम्ही त्या झाडाचं संवर्धन करण्यासाठी गुरापासून संरक्षण करण्यासाठी आज तहसील कार्यालयात 15 ट्री गार्ड माननीय तहसीलदार साहेब श्री माछेवाड साहेब यांना दिलेले आहेत. वनमंत्री माननीय श्री सुधीरजी मनोहर साहेब यांनी जो अत्यंत एक चांगला उपक्रम आपल्या राज्यामध्ये सुरू केलेला आहे, तर हा उपक्रम जो आहे तो शेवटपर्यंत तरी जावा या दृष्टिकोनातून झाडांचं संवर्धन आणि वाढ होणं आवश्यक आहे आणि त्याचं संरक्षण होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं आम्ही वैद्यकीय व्यावसायिक असोसिएशनच्या वतीनं शासनाला 15 ट्री गार्ड आमच्या वतीनं देणगी म्हणून दिलेले आहे आणि अशी अपेक्षा आहे की ह्या ट्री गार्डचा वापर होऊन त्या सगळी जी लावलेली झाडं आहेत ती व्यवस्थित मोठे होतील आणि त्यापासून हा जो उपक्रम आहे तो यशस्वी होईल.